गुड मॉर्निंग फ्रेंड्स. भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी साधारण 5 ज्योतिर्लिंग ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातीलच पुण्यापासून जवळ असणारं भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग जे आहेत त्याचं दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत. तसेच आज आपण एक सिक्रेट प्लेस सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूयात आजच्या या प्रवासाला. भीमाशंकर हे पुण्यापासून साधारण 110 किलोमीटर तर नाशिक पासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर आहे. श्रावणामध्ये आणि महाशिवरात्रीला इथे फार गर्दी असते. त्यामुळे तुम्ही जर कारने येणार असाल तर तुम्हाला मंदिरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती गाडी पार्क करावी लागेल आणि मग तिथून तुम्ही चालत येऊ शकता किंवा इथल्या ज्या लोकल टॅक्सीज आहेत त्याचा वापर करून तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता. समोर जे दिसतंय हे मंदिराच्या जवळचं पार्किंग आहे. बरीच मंडळी ही रात्री मुक्कामाला इथे येतात. त्यांना इथे गाडी पार्किंगसाठी जागा मिळते. एसटी स्टँड पासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला ही हार फुलांची दुकानं बघायला मिळतात. तसेच वाटेत आपल्याला कळमजा मातेचं मंदिर देखील दिसतं. इथून आता आपण पुढे जाऊयात. मंदिराचा मुख्य पायरी मार्ग हा इथून पुढे आहे, पण इथे काम चालू असल्यामुळे आपण जो पर्यायी मार्ग आहे त्या रस्त्याने आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. पुढे आल्यानंतर आपल्याला भीमा नदीच्या उगमस्थानाकडे जाणारा एक रस्ता दिसतो. इकडे आपण नंतर जाऊयात. आधी आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. वाटेत आपल्याला अनेक छोटे छोटे स्टॉल्स बघायला मिळतात. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. इथूनच मंदिराचा पायरी मार्ग सुरू होतो. मंदिरामध्ये जेव्हा गर्दी असते त्यावेळी साधारण 3 ते 4 तास आपल्याला इथे रांगेमध्ये उभं राहावं लागतं. इथे 3 प्रकारच्या दर्शन रांगा आहेत. एक आहे तिथे तुम्हाला 3 ते 4 तास थांबावं लागतं. दुसरं आहे VIP पास, जिथे तुम्ही VIP पास काढून थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळवू शकता. आणि तिसरी आहे ती म्हणजे मुखदर्शनाची रांग, जी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असते. हे आहे मुख्य शिवलिंग. आज महाशिवरात्री निमित्त इथे अभिषेक सुरू आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेलं भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुण्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. या ज्योतिर्लिंगाची जोडलेली एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती अशी की महादेवाने कुंभकर्ण पुत्र भीम याचा वध केला होता आणि त्यामुळे देवतांनी भगवान शंकराला या ठिकाणी शिवलिंग स्वरूपामध्ये प्रकट होण्याची प्रार्थना केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान महादेव इथे शिवलिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले. या मंदिराच्या आवारामध्ये साक्षी विनायक मंदिर, हनुमान मंदिर, शनी मंदिर, तसेच राम, लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर अशी छोटी छोटी मंदिरे आपल्याला बघायला मिळतात. श्रावणामध्ये आणि महाशिवरात्रीला इथे फार गर्दी असते. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर
आता आपण निघालो आहोत एक सिक्रेट प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी। समोर जो दिसतोय तो आहे डिंबे धरणाचा परिसर। हे धरण घोड नदीवर बांधलेले आहे। हे आहे डिंबे धरण। पावसाळ्यामध्ये हे धरण पूर्ण भरलेले असतं। आजूबाजूच्या परिसराला याच धरणामधून पाणी पुरवठा केला जातो। या ब्रिजवरून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड साइडला हा कॅनल बघायला मिळतो। या कॅनलला कंटिन्यू पाणी चालू असतं। या कॅनलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला आपण जर रस्ता उतरून खाली गेलो तर आपल्याला पाण्याचा मोठा जलाशय पाहायला मिळतो। हा एक मॅनमेड वॉटरफॉलच आहे। इथे 12 महिने पाणी असतं, त्यामुळे तुम्ही इथे खाली पाण्यामध्ये जाऊन एन्जॉय करू शकता। इथे आजूबाजूला भरपूर झाडी आहेत आणि इथलं वातावरण देखील खूप छान आहे, त्यामुळे इथे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी नक्कीच येऊ शकता। पण एक मात्र खबरदारी नक्की घ्या की इथे तुम्ही पाण्यामध्ये कचरा टाकू नका। अशा प्रकारे आज आपण भीमाशंकर, डिंबे डॅम आणि त्याच्या जवळ असणारा एक वॉटरफॉल एक्सप्लोर केला। कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।